नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अपूर्वा ही रागिनीची खोली तपासण्यासाठी आलेली असते. त्याच वेळेला आता सगळेजण रागिनीच्या खोलीमध्ये जात असतात. आकाश आणि भूमी जरा टेन्शनमध्ये असतात, कारण की रागिनीच्या खोलीमध्ये त्यांना जाणं हे अजिबातच आवडत नसतं. 7 वर्षापूर्वी जो भूतकाळ आपण स्वतःहून पडद्याआड केला, तोच भूतकाळ आता समोर येतोय, यामुळे त्यांना खूप काळजी वाटत असते. नंतर मग सगळेजण आता रूममध्ये येतात. बलदेव दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्यानंतर ती खोली अगदी बऱ्याच वर्षापासून बंद असल्यामुळे त्या खोलीतून कुबट असा वास यायला लागतो आणि मग सगळ्यांना आता तिथे जात असताना ठसका येत असतो. सगळेजण खोलीमध्ये शिरतात आणि खोली अगदी जळमट वगैरे सगळी लागलेली असतात. अगदी जुनाट खोलीसारखी झालेली असते. तेव्हा मग आता अपूर्वा येते आणि म्हणते की मला वाटतं ही खोली बरेच वर्ष उघडलीच गेलेली नाही आहे. त्यावेळेला मग अथर्व म्हणतो की हो, जेव्हापासून आई सोडून गेली तेव्हापासून आम्ही ही खोली बंदच केली. हा भूतकाळच आम्हाला नको होता म्हणून. नंतर मग ती म्हणते की हो, तुमच्या इतर खोल्यांच्या मानाने ही खोली एकदमच मागे राहिलेली दिसते, कारण बाकीच्या खोल्या स्वच्छ टापटीप आहेत, परंतु ही खोली बंद असल्याकारणाने. तेव्हा मग ती ड्रॉवर वगैरे सगळे बघायला लागते. तिथे तिला काहीच सापडत नसतं. नंतर रागिनीच्या कपाटाला ती हात लावते. तेव्हा कपाटामधला रागिनीचा जो फोटो असतो, ती फ्रेम तिला सापडते आणि मग लगेचच ती फ्रेम बघूनच ती बलदेवला विचारते की ह्याच आहेत का रागिनी पटवर्धन? तेव्हा मग बलदेव म्हणतो की हो, हीच रागिनी पटवर्धन आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर ती म्हणते की ओके, ठीक आहे, चालेल. आता ती फ्रेम जवळ ठेवते आणि नंतर मग भूमी खरं तर घाबरत असते की रागिनी आत्याबद्दल एखादा पुरावा मागे तर राहिला नसेल ना, आणि जर राहिला तर तोच नेमका अपूर्वाला सापडला तर. ती घाबरत असते. नंतर पेपरमधली बातमी असते, महाजन गारमेंटच्या CEO रागिनी पटवर्धन देश सोडून फरार. आता ही जी काही पेपरमधली बातमी असते ती तेव्हाच्या डेटची असते. मग ती म्हणते की अच्छा, म्हणजे या तारखेला पेपरमध्ये बातमी आली तर याच्या काही अगोदर दिवसांपूर्वीच रागिनी पटवर्धन हा देश सोडून फरार झाली असणार. ठीक आहे, मग आता मला रिव्हर्स इन्व्हेस्टिगेशन करायला लागेल. या डेटच्या अगोदरच्या सगळ्या काही मला गोष्टी तपासाव्या लागतील, त्याच्यावरून डिस्कस होईल ती रागिनी पटवर्धन नक्की गेली कुठे येते. तेव्हा मग आता आकाश आणि भूमी घाबरतात आणि तेवढ्यातच रागिनीची डायरी एक सापडते. मग अपूर्व विचारते की या डायरीबद्दल कोणाला काही माहीत आहे का? तेव्हा भूमी आकाश म्हणतात की नाही, ही डायरी याबद्दल काहीच माहीत नाही आहे. तेव्हा ती म्हणते की बरं ठीक आहे, याचाही मला तपास करण्यास मदत होईल. मग ती डायरी ठेवून घेते आणि नंतर मग सगळ्यांना आता टेन्शन आलेलं असतं. नेमकं काय करायचं काहीच कळत नसतं. आता अपूर्वा विचार करतच राहिलेली असते. त्यानंतर मग आता अपूर्वा ही बलदेवला विचारते की बलदेव, मला ना आता या प्रकरणाची व्यवस्थितपणे चौकशी करावी लागेल आणि हे प्रकरण आहे ते मला काढावंच लागेल शोधून, कारण की रागिनी पटवर्धनसारखी बाई ही गुन्हेगारी वृत्तीची दिसते आणि लँड माफियामध्ये तिचं महत्त्वाचं कारस्थानही असू शकतं. त्यामुळे आता मला या बाईबद्दल सगळं काही प्रकरण खोदून शोधून काढावं लागणार आहे. त्यासाठी मला या बाबतीत तुमची मदत लागेलच, असं अपूर्वा म्हणते आणि तिथून ती छोटीशी डायरी तिची घेऊन निघून जाते. सगळेजण आता रागिनीच्या रूममधून बाहेर जातात. रागिनीचं सत्य इतक्या वर्षानंतर समोर आलेलं असतं. त्यामुळे आकाश आणि भूमी हे दोघंजणही घाबरत असतात. आकाश आणि भूमी हे बेचैन झालेले असतात. आत्याच्या खोली आल्यानंतर त्यांना घडलेला सगळा प्रकार पूर्वीचा आठवायला लागतो. आकाश आता येतो आणि तिथेच टेबलवर पाण्याची बाटली ठेवलेली असते. ती आता टेरेसवर येऊन तो पाणी पितो आणि भूमीलाही म्हणतो की हे घे, थोडं पाणी पिऊन घे. म्हणजे ती पाणी पिऊन घेते. तो म्हणतो की आता तुला ठीक वाटतंय ना? तेव्हा भूमी म्हणते की हो. पण आता दोघंजणही खूप घाबरत असतात. आकाश आणि भूमी ही खूप टेन्शनमध्ये असतात. भूमी म्हणते की आकाश, आपण जाणीवपूर्वक 7 वर्ष हे सगळं प्रकरण हे लपवून ठेवलं होतं, परंतु अपूर्वाच्या या सगळ्या बोलण्याने किंवा सगळ्या एकंदरीत वागण्यावरून मला असंच वाटतंय की हे प्रकरण परत उकरलं जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच रागिनी आत्याने इतकं काही काही कारस्थान करून ठेवलेलं, त्यामधलं एक तरी कारस्थान ही केस उघडकीस आणण्यास मजबुरीच करते. कारण अपूर्वापासून हे सत्य आपण अगदी लपवून ठेवलं, परंतु या प्रकरणामुळे, या लँड माफियाच्या प्रकरणामुळे आपल्याला पुन्हा एकदा रागिनी आत्याच्या सगळ्या गोष्टींवर आता सगळ्या गोष्टी सांगाव्या लागणार आहेत. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, मलाही तीच काळजी वाटते. आपण जाणीवपूर्वक तिच्यापासून ते लपवत होतो, परंतु आता बघ ना. मग आकाश भूमीला म्हणतो की भूमी, मला समजत नाही आहे की आत्याचंच प्रकरण सगळं उकरून निघायचं होतं म्हणून की काय ही अपूर्वा आपल्या आयुष्यात आलेली असणार का? तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, मलाही समजत नाही आहे आता काय करायचं ते. हे सगळं प्रकरण आपण शोधायचं तरी कसं, नेमकं काय करायचं हेच मला समजत नाही आहे. मग आकाश म्हणत असतो की भूमी, एक गोष्टीची काळजी आपल्याला मात्र घेतली पाहिजे नेहमीच, की काही झालं तरीही आपल्याला या प्रकरणाबद्दल अपूर्वापर्यंत पोचू द्यायचं नाही आहे.
कारण किती काही झालं तरीही आपल्याला व्यवस्थित इतके वर्ष जे लपवलं आहे ते लपवावंच लागणार आहे. भूमी म्हणते की आकाश, नाही तर आपण एक काम करूया का? आता अपूर्वा या प्रकरणाचा तपास करणार तर तिला काही सापडलं तर? त्यापेक्षा आपण एक काम करूया का? आपणच सगळं सत्य तिला सांगून टाकूया का, की आत्याबद्दल 7 वर्षापूर्वी काय गुन्हा घडला होता तो? तेव्हा भूमीला तो म्हणतो की भूमी, अगं तुला वेडबीड लागलं का? असं काहीही बोलू नकोस. अगं अपूर्वाला स्वतः काहीही तू कन्फ्युज करू नकोस. जर ती त्या प्रकरणापर्यंत पोहोचणारच नाही, मग तुला काय वाटतं ती शांत बसेल का या सगळ्यामध्ये? अगं हे प्रकरण बाहेर आल्यानंतर आपण दोघंही जेलमध्ये जाऊ, तुला कळत नाही आहे? ती आपली मदत करणार नाही. शेवटी काही झालं तरीही ती एक पोलीस आहे. ती कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही आहे. पण भूमी म्हणते की मग आता काय करायचं आपण? सगळ्या बाजूने आपले हात अगदी बांधले गेले आहेत. म्हणजे आता अपूर्वाच्या हातात ही केस आहे, तर सगळं काही अपूर्वाला आपल्याला सांगावंच लागणार. म्हणजे आत्याबद्दल ती जी जी काही माहिती विचारेल त्या सगळ्या माहिती आता अपूर्वाला आपल्याला द्यायला लागेल. जी गोष्ट आपल्याला करायची नव्हती, ज्या रागिनी आत्यांचा चॅप्टर आपण कायमचा क्लोज केला होता, त्या आत्याबद्दल आपल्याला कायमचं बोलत राहावं लागणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींबद्दल टांगती तलवार डोक्यावर असणार ती वेगळीच. आता ते दोघंही रागिनीबद्दल बोलत असताना मागे आकाशला बलदेव उभा असलेला दिसतो. आता बलदेवला पाहिल्यावर ते दोघंजणही जराशे थोडे घाबरतात. कारण की बलदेवने सगळं ऐकलं आहे की काय याची भीती त्यांना आता वाटत असते. कारण की जर बलदेवनं ऐकलेलं असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. त्यावेळेला मग बलदेव आता त्यांच्याकडे चालत येतो. तो म्हणतो की भूमी, आकाश, मला माहिती आहे, सगळं माहिती आहे मला. असं म्हटल्यावर ते दोघंही आता जराशे घाबरतात आणि एकमेकांकडे बघतच राहतात. नंतर बलदेव पुढे म्हणतो की खरंच मला ही अपेक्षा नव्हती. मग मला ही अपेक्षा नव्हती असं म्हटल्यावर त्यांना कळतं की संपलं आहे सगळं आता, कारण ह्याने सगळं काही ऐकलं आहे आमचं बोलणं. तेव्हा मग ती म्हणते की दादा अरे ऐकून घे. तेव्हा तो म्हणतो की मला ही अपेक्षा नव्हती अपूर्वाकडून की रागिनी पटवर्धनची केस ती घेईल म्हणून. तेव्हा आता दोघांचा जीव हायसा होतो, कारण की तो अपूर्वाबद्दल बोलत असतो हे त्यांच्या लक्षात येतं आणि त्याने रागिनीबद्दलचं काहीही सत्य ऐकलेलं नाही हे देखील आता त्या दोघांना कळतं. म्हणून त्यांचा जरासा जीवात जीव येतो. नंतर अपूर्वाला म्हणजेच अपूर्वाबद्दल तो बोलतो की आपण तिला सांगितलं होतं की रागिनी पटवर्धनबद्दल या घरात कधीच काही बोललं जात नाही, परंतु तरीही तिने ती केस घेतली. म्हणून मी म्हटलं की ज्या गोष्टीचा तुम्हा दोघांना इतका त्रास होतो तीच गोष्ट अपूर्वा करून पुन्हा पुन्हा या घरात येत राहणार याचीच मला अपेक्षा नव्हती. तेव्हा मग आता बलदेवला तो म्हणत असतो की ठीक आहे, अरे आपण आता काय करू शकतो यामध्ये? भूमी पण म्हणते की हो ना, आपण इतकी वर्ष आपला हा जो काही भूतकाळ आहे तो सगळ्यांपासून लपवून ठेवला होता आणि आपण आनंदाने सगळेजण जगत होतो. परंतु त्या रागिनी पटवर्धनमुळे हे सगळं झालं, याचा खरंच खूप राग येतो आहे मला. पण आता हीच गोष्ट अपूर्वा कर्वे आपल्या घरात सारखी सारखी येत राहणार, याचंच आम्हालाही टेन्शन आलं आहे. तेव्हा मग बलदेव म्हणतो की ठीक आहे, मला कळतं आहे भूमी, आकाश, तुम्हाला त्या बाईमुळे प्रचंड त्रास झालेला आहे आणि त्यामुळे आता त्या बाईचं नाव पुन्हा या घरामध्ये कसं यायचं नाही हे सगळं आपल्याला आता बघितलं पाहिजे. बलदेव म्हणतो की तुम्ही घाबरू नका, मी एक काम करतो, मी हे सगळं खरं तर अपूर्वाशी बोलून घेतो. तिला सांगतो ही केस तू घेऊ नकोस, म्हणजे या केसला रिओपन करू नकोस, नाहीतर उगीचच त्या गोष्टीचा सारखा सारखा तुम्हाला त्रास होत राहील. तेव्हा मग आकाश म्हणतो की अरे बलदेव, परंतु तिला हे सगळ्याचं वाईट नको. तेव्हा तो म्हणतो की नाही, मी समजवतो तिला की या सगळ्याचा तुम्हाला आणि किंवा मलाही किती त्रास होतो आहे ते, त्यामुळे आपल्या माणसांना त्रास झालेला हा मला सहन होणार नाही, मी तिला सांगतो आणि तिला रिक्वेस्ट करून बघतो. बलदेवला आकाश म्हणतो की हे झालं तर खरंच बरं होईल, म्हणजे रागिनी आत्ताचा विषय सारखा सारखा निघणार नाही. त्यावेळेला मग आता आकाशला वाईट वाटतं. आकाश म्हणतो की भूमी, मला खरंच खूप गिल्टी वाटते, म्हणजे आपल्या बलदेवचा आपण या सगळ्या प्रकरणात उपयोग करून घेतो आहे असंच होतं आहे ना. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की मला वाईट वाटतं आहे बलदेवबद्दल. तेव्हा आता ती म्हणते की नाही आकाश, अरे वाईट वाटायला नको. बलदेव दादा हा सगळं काही व्यवस्थित हँडल करून घेईल, तू नको करूच काळजी. आणि अपूर्वाशी हे बोलणं गरजेचंच होतं. त्यानंतर मग इथे भूमी आणि क्षितिजा दोघंजणही झोपलेले असतात आणि त्यावेळेला क्षितिजाला एक वाईट स्वप्न पडत असतं की तिला आईबाबांपासून हिरावून घेतलं जात आहे. ती ओरडत असते की आई बाबा प्लीज मला वाचवा, प्लीज मला वाचवा. परंतु आकाश आणि भूमी म्हणतात की क्षितिजा, भूमी बघ आपली क्षितिजा, असं म्हणून तिला कोणीतरी घेऊन जात असतं. तेवढ्यातच ती म्हणते बाबा मला वाचवा, आई मला वाचव, असं म्हणून ती दचकून उठते. भूमी पण उठते. भूमी म्हणते की बाळा अगं काय झालं तुला, तू का घाबरली आहेस इतकी, तुला घाम फुटला आहे? तेव्हा क्षितिजा म्हणते की आई मला वाईट स्वप्न पडलं. तेव्हा ती विचारते की काय काय झालं तुला? तेव्हा क्षितिजा म्हणते की आई अगं मला वाईट स्वप्न असं पडलं की तुझ्यापासून आणि बाबांपासून ना मला कोणीतरी लांब घेऊन जात आहे, आम्ही कुठेतरी लांब जातो आहे असं वाईट स्वप्न पडलं, तुझ्यापासून मला लांब घेऊन जात आहे.
तेव्हा मग क्षितिजा आता शांत करते आणि भूमी म्हणते की हे बघ, आता तू अजिबात असा काही विचार करू नकोस बाळा, आम्ही आहोत तुझ्यासोबत, कायम आहोत, नको काळजी करूस तू, बाबा आणि मी कायम आहोत तुझ्यासोबत. असं म्हणून आता ती म्हणते की तू झोपा, मी तुला झोपवते. असं म्हणून आता ती तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते. भूमी विचार करते की नक्की या हिच्या स्वप्नाचा देवी आईने काही संकेत दिला असं आहे का. आई योगेश्वरी, आजच नेमकी अपूर्वाने रागिनी हत्याची खोली उघडायला लावली आणि नेमक्या आजच क्षितिजाला हे स्वप्न पडलं. याचा एकमेकांशी काही संबंध असू शकतो का? म्हणजे देवी मला काहीतरी संकेत देऊ पाहते का? भूमीला आता पूर्णपणे झोपच उडून गेलेली असते. नंतर हवालदार येतात आणि म्हणतात की मॅडम. तेव्हा मग तो सांगतो की बोला मॅडम काय? मग ती म्हणते की हे बघा हवालदार, एक काम करायचं, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे शोधायच्या. रागिनी पटवर्धनविषयी सगळ्या गोष्टी मला माहीत करून घ्यायच्या. म्हणजे ती नेमके कुठले कुठे गुन्हे केलेत, काय काय केले तिने, तिच्या मागचं सगळा बॅकग्राऊंड, तिने कोणाला काय त्रास दिला आहे आणि कुठल्या कुठल्या प्रकरणात तिला जेल झाली आहे किंवा ती जेलमधून कशी आली आहे, सगळ्या गोष्टी शोधायच्यात. तेवढ्यातच अपूर्वाची नजर डायरीवर पडते आणि नंतर डायरी बघायला जाणार तेवढ्याच समोरून तिच्या समोर बलदेव उभा असतो. बलदेवला पाहिल्यावर ती म्हणते की व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, तू इथे कसं काय? तेव्हा तो म्हणतो की अगं हो, मला माहिती आहे तूही दिवसभर कामामध्ये होतीस आणि मी पण माझ्या बिझनेस मिटिंगच आटपत होतो. पण मग आज म्हटलं की दोघंही थकलेलो आहोत, तर आज छानपैकी भेटूया. आणि म्हणूनच मग तिला तो म्हणतो की तुझ्यासाठी मी स्पेशल काहीतरी घेऊन आलो, तुझं फेवरेट आईस्क्रीम. तेव्हा ती आईस्क्रीम पाहिल्यावर खूप खुश होते आणि हाऊ स्वीट असं बोलते. तेव्हा मग तो म्हणतो की हे घे तुझं आईस्क्रीम. तेव्हा ती म्हणते की पण बलदेव, आजच का भेटायचं होतं? आपण उद्याही भेटू शकलो असतो की ठरवून, आज इतक्या घाईघाईची फेरी? मग तो म्हणतो की हो अगं, ॲक्च्युली मला आज तुला जरा भेटायचंच होतं, तसं कारणच होतं. तेव्हा ती विचारते की काय कारण? मग तो म्हणतो की अपूर्वा, मला रागिनी पटवर्धनविषयी बोलायचं होतं. कारण मला हे सांगायचं आहे तुला की रागिनी पटवर्धनबद्दल तू सत्य शोधण्याचं सोडून दे. तेव्हा अपूर्वाला कळतच नाही हा असा का बोलतोय. तेव्हा मग तो सांगतो की आकाश आणि भूमी यांना तिच्या त्या प्रकरणामुळे खरंच खूप त्रास होतोय. म्हणजे हिचं ते रागिनी पटवर्धनचं प्रकरण आहे ना, त्यामुळे आकाश आणि भूमी हे दोघंही खूप वैतागलेले होते आणि त्यांच्यासमोर हे प्रकरण पुन्हा पुन्हा आल्यामुळे ना, त्यांचा भूतकाळ समोर आणल्यासारखा वाटतोय, वाईट भूतकाळ. त्यामुळे काय की त्यांचं वर्तमान खूप खराब होतोय आणि तिचा विषय निघाल्यामुळे आकाश आणि भूमी हे खूप डिस्टर्ब होतात. मी त्यांना आजच पाहिलं आणि म्हणूनच मला समजलं की त्यांचा त्रास हा मी बघू शकत नाही. त्यामुळे मी तुला रिक्वेस्ट करायला आलो आहे की प्लीज तू रागिनी पटवर्धनचा हे शोध घेणं वगैरे सोडून दे ना. म्हणजे मी माझ्या परीने तुला रिक्वेस्ट करतो आहे की प्लीज हा शोध घेऊ नकोस. तेव्हा मग ती म्हणते की अरे परंतु बलदेव, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? ही केस जरी मी सरेंडर केली, म्हणजेच मी सोडली, तर ही केस दुसऱ्या कुठल्या तरी ऑफिसरच्या हातात जाणार. मग दुसऱ्या कुठल्या ऑफिसरच्या हातात ही केस जेव्हा जाईल तेव्हा तो त्या गोष्टीला कुठल्या दृष्टीने बघेल आपण सांगू शकत नाही आहे. म्हणजे या प्रकरणात जर मी इन्व्हॉल्ड असेल तर मी घरची असल्याने या प्रकरणाचा आपल्या घरच्यांना फार कमीत कमी त्रास होईल कसा हे मी बघीन. परंतु जर दुसरं कोणीतरी यामध्ये ऑफिसर इन्व्हॉल्ड असेल तर त्या गोष्टींचा तो तितकासा विचार करणार नाही. त्याला काहीच फरक पडत नाही कुटुंबाला त्रास होते किंवा काय होते. परंतु जर मी तिथे असेल तर मी कमीत कमी त्रास होईल याची दखल मात्र घेऊ शकते ना. म्हणूनच आता तू ठरव मी काय करायचं आहे. मी केस सोडली तर दुसऱ्या कोणाच्याही हातात ही केस जाऊ शकते, पण मी असेल तर तिथल्या तिथे काहीतरी प्रकरण दाबू शकते. तेव्हा मग बलदेव म्हणतो की हो, तुझं म्हणणं पटतंय मला, ठीक आहे चालेल, मी पण भूमी आकाशची याबद्दल बोलून घेतो. कारण कसं आहे ना, दुसरं कोणी असण्यापेक्षा आपली व्यक्ती या केसवर असणं गरजेचंच होतं, कारण ते समजून तू घेऊ शकत होतीस. बरं ठीक आहे चालेल. तेवढ्यातच आता बलदेवने दिलेलं आईस्क्रीम खाली पडतं. तो म्हणतो की आईस्क्रीम खाली पडलं. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, हरकत नाही, पण तू या गोष्टी प्लीज जरा विचार कर, मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करते. बलदेव म्हणतो की बरं ठीक आहे, आपण जाऊया का जेवायला बाहेर, म्हणजे तुला भूकही लागली असेल दिवसभर. ती म्हणते की नाही हरकत नाही, आपण उद्या वगैरे भेटूया, पण आता नको, आता मीही घरी जाईन. तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे, उशीरही खूप झाला, मीही जातो घरी. मग दोघंही आपापल्या वाटेला लागतात. बलदेव निघून जातो आणि अपूर्वा विचार करत असते की आकाश आणि भूमी या दोघांनाही त्या रागिनी पटवर्धनचा इतका त्रास का होतोय. म्हणजे मला ही केस आहे रागिनी पटवर्धनची, ती फारच सेन्सिटिव्ह वाटते. ठीक आहे, मला या प्रकरणाचा शोध घेतलाच पाहिजे, कारण की रागिनी आणि यांचं नेमकं कायचं होतं या गोष्टीचा शोध घेतलाच पाहिजे, कारण मला भूमी आकाशविषयी सगळी माहिती जास्त मिळेल. मग आकाश बिझनेस मिटिंगसाठी आलेला असतो. तो व्हिडिओ कॉल करतो. तेव्हा भूमी म्हणते की हो आता क्षितिजा ठीक आहे, तिला जरा वाईट स्वप्न पडलं होतं म्हणून ती घाबरली होती.
तेव्हा मग आकाशला ती दाखवते आणि म्हणते की ही बघ आता झोपली आहे. तेव्हा आकाश म्हणतो की हो आता गाढ झोपलेली दिसते. तेव्हा मग ती म्हणते की हो आकाश मला समजत नाही आहे, नेमकं आज हे सगळं प्रकरण उकरून यावं आणि तेवढ्यातच क्षितिजाला स्वप्न पडावं, मला ना काहीतरी विचित्र वाटतंय आकाश हे सगळं. तेव्हा भूमीला तो म्हणतो की हे बघ भूमी, तू काळजी करू नकोस, तू जरा झोप जागरूक ठेव, म्हणजे क्षितिजाला पुन्हा असा काही त्रास होणार नाही तू बघ. तेव्हा ती म्हणते की हो रे आकाश, मला आज झोपच लागणार नाही आहे तसं पण, कारण आज जे काही झाले दिवसभरात त्यामुळे खरंच मला खूप भीती वाटत होती आणि त्यात आता हे आपली क्षितिजाचं, त्यामुळे मला जरा जास्तच काळजी वाटते. तेव्हा तो आता म्हणतो की भूमी, तू नको काळजी करूस, आता बलदेव बघूया काय करतो ते, आणि तू नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. तेव्हा आता त्यावरच लगेच ती म्हणायला लागते की आकाश, मला ना खरंच खूप काळजी वाटते. आकाश म्हणतो की भूमी, तू जरा व्यवस्थित लक्ष ठेव सगळीकडे, कारण काय आपल्या घरात काल कोणीतरी शिरलं होतं आणि आजही शिरण्याची शक्यता आहे बरं का, म्हणून तू जरा सावधच राहा. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश, मला कळत नाही आहे, आता तू इथे असायला हवा होतास, मला खरंच खूप भीती वाटते या प्रकरणामुळे. तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी, आय नो, तुला काळजी वाटते मला समजतंय, पण जरा सावकाश, मी सकाळी येईनच, त्यामुळे काळजी करू नकोस. त्याच वेळेला भूमी म्हणते की आकाश, मला ना अचानक लाईट्स आपल्या बंगल्यातले ऑन ऑफ झाल्यासारखे वाटले, असं का झालं? तेव्हा तो म्हणतो की भूमी, याचा अर्थ कोणीतरी आज परत बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न करते. काल मी सगळं काही कळावं त्यामुळे सेन्सर लावून ठेवलं होतं, सेन्सर लाईट, जेणेकरून कोणी आतमध्ये शिरेल तर ही लाईट पेटेल, त्यामुळे ही लाईट्स पेटत असतील. तू थांब, बघू नकोस. भूमी म्हणते मी बघते, तू अथर्व आणि बलदेव दादाला सांग. तेव्हा मग आता भूमीला तो म्हणतो की थांब भूमी, तू जाऊ नकोस, तू जाऊ नकोस. परंतु भूमीने तोपर्यंत फोन ठेवलेला असतो आणि बलदेवला आता तो फोन करायला जाण्याच्या अगोदर भूमीला थांबवत असतो, परंतु ती फोन ठेवून अगोदर निघूनही गेलेली असते. मग तो म्हणतो की शिट, काय झालं आहे सगळं. तेव्हा आता भूमी फोन ठेवते आणि पटापट जायला लागते, कारण की तिला आता टेन्शन येत असतं. आता आकाश म्हणत असतो की शिट, आता काय करायचं काहीच कळत नाही आहे, आणि त्याला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. आता भूमी ही आपल्या परीने सगळं काही हँडल करण्याचा प्रयत्न करते, परंतु सगळेजण आता खूप टेन्शनमध्ये असतात. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, बलदेव आणि अपूर्वाचं लग्न झालेलं असतं, तिचा गृहप्रवेश असतो. तेव्हा भूमी आता तिला म्हणते की लक्ष्मीच्या पावलांनी तू घरात ये, घरामधलं मापटं आहे ते उजव्या पायाने ओलांड आणि घरात प्रवेश कर. तुझ्या येण्याने घरात अगदी प्रवेश होण्याने घरात अगदी लख्ख प्रकाश पडणार आहे बघ. असं म्हणून आता ती घरात येताच खरं तर लाईट्सच गेलेले असतात. आता अचानक लाईट गेल्यामुळे सगळे आता त्यांच्याकडे बघतच राहतात की अचानक या लाईट्स कशा काय गेल्या. त्याच वेळेला मग आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघतात. भूमी म्हणते की हरकत नाही अपूर्वा, लाईट गेली असली तरीही आपण दोघींनी मिळून हे घर अगदी उजळून काढूया. किती काही झालं तरीही दोघींच्या येण्याने हे घर आपलं उजळून जाईल, असं म्हणून आपण दोघीही या घरात प्रकाश आणू, असं ती म्हणत असते. त्यावेळेला आता भूमीचा खरं तर तिच्याबद्दलचा खूपच विश्वास असतो, परंतु अपूर्वा ही तिच्याकडे अगदी कान्या डोळ्याने बघत म्हणते की तुझा विश्वास आहे माझ्यावर, परंतु माझ्या घरात येण्याने महाजनांच्या घरात अंधार पसरणार आहे, लख्ख प्रकाश कधीच होणार नाही, तुमच्या आयुष्यात अंधार येणार आहे माझ्या येण्यामुळे, असं ती म्हणत असते. त्यानंतर आकाश आणि भूमी दोघंजणही त्यांच्या रूममध्ये येतात. त्यावेळेला समोर एक टेप रेकॉर्डर ठेवलेला असतो, त्यामधून आवाज येत असतो की भूमी, आकाश, गेल्या 7 वर्षांपूर्वी तुम्ही जो काही गुन्हा केला आहे ना, आता तो गुन्हा सगळ्यांसमोर तुमच्या उघडकीस येणार आहे, आणि तुम्ही जो काही गुन्हा केला आहे तो गुन्हा फक्त मी पाहिला आहे, त्यामुळे काही झालं तरीही तुमचा हा गुन्हा मी सगळ्या जगासमोर आणणार म्हणजे आणणार. भूमी आकाश आता खूपच घाबरतात. नेमकं आता पुढे काय होणार सगळं भूमी आकाशबरोबर हे कोण करतंय हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.